नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या, मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. रिज्वेल, ठाणे शहरातील इमिटेशन ज्वेलरीचे सर्वार्थाने सर्वात भव्य दालन. रिज्वेल, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अपूर्व संगम. रिज्वेल, आकर्षक डिझाईन्स आणि अप्रतिम कलाकुसरीचा नजराणा. रिज्वेल, हैदराबादी पर्ल्स, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, सेमी प्रेशियस स्टोन ज्वेलरी, रियल सिल्वर ज्वेलरी, प्रेशियस स्टोन ज्वेलरी, वेस्टर्न ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी, कॉर्पोरेट आणि होम डेकोर साठी गिफ्ट आर्टिकल्स यांच्या असंख्य व्हरायटीज. रिज्वेल. रिज्वेल, व्यास ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, बेडेकर हॉस्पिटल समोर, गावदेवी मैदान, ठाणे पश्चिम. फोन नंबर 02232529802 आणि 25380076. रिज्वेल. सूरज परमार केसमध्ये योग्य दिशेने तपास सुरू आहे, अशी माहिती आज सहपोलीस आयुक्त श्री लक्ष्मीनारायण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या संदर्भामध्ये अहमदाबादला फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये सुसाईड नोट पाठवण्यात आली होती. तो अहवाल प्राप्त झाला असल्याच्या बातम्यांना श्री लक्ष्मीनारायण यांनी दुजोरा दिला आहे. या संदर्भात योग्य वेळ आल्यानंतर जनतेला माहिती दिली जाईल, असं देखील लक्ष्मीनारायण यांनी सांगितलं आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या काही स्टेटमेंट्स आम्ही घेण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा या केसमध्ये गोळा करण्यात आलेला आहे. अजून स्टेटमेंट्स वगैरे आम्ही घेत आहोत आणि तपास प्रक्रिया हा वेगाने सुरू आहे. हा CRPC प्रमाणे जे काही पाऊल उचलायचे आहे तो पाऊल नक्की आमच्या तपास यंत्रणेकडून उचलला जाणार आणि संपूर्ण माननीय उच्च न्यायालय आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीने हा तपास आम्ही चालू आहे. पंढरीचा पांडुरंग आणि वारकरी यांचं अतूट नातं असतं. मुंबईतील 2 छायाचित्रकारांनी असेच काही क्षण त्यांच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले आहेत. त्याचंच एक प्रदर्शन ठाणे शहरातील टाउन हॉल येथे सध्या भरलं आहे. सदरचं प्रदर्शन ठाणेकरांसाठी येत्या 27 ऑक्टोबरपर्यंत खुलं राहणार आहे. भाविकांना पंढरीला जाता येत नाही, त्याकरता छायाचित्रांच्या माध्यमातून भक्तांच्या भेटीला थेट पांडुरंग आणण्याचं काम या संपूर्ण छायाचित्रकारांनी केलं आहे. संदीप पाटील आणि अभय पाटील या दोघांनी 1000हून अधिक फोटो या ठिकाणी काढले आहेत. या छायाचित्रांचं उद्घाटन दिग्दर्शक संतोष मांजरेकर यांनी नुकतंच केलं. लोकांच्या भावना वारकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात याचा बोध यावा यासाठी ठाणेकरांनी हे प्रदर्शन बघावं, असं संतोष मांजरेकर यांनी सांगितलं. संदीप आणि अभय हे दोघेही 150 किलोमीटर पायपीट करत 13 दिवस फिरले. रात्रीचा आणि दिवसाचा अनुभव वेगळा असल्याचं देखील दोघांनी सांगितलं. सनातन संस्थेच्या वतीने काल ठाणे शहरामध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर सडकून टीका केली आणि पुरोगामी संघटनांच्याच चौकशीची गरज असल्याची मागणी त्यांनी केली. दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सनातन संस्थेला पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केलं. त्याचप्रमाणे समीर गायकवाडला जोपर्यंत आरोपी म्हणून घोषित करत नाही, न्यायालयीन प्रक्रिया झाल्याशिवाय तो आरोपी ठरत नाही, असं देखील श्री वर्तक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. त्याचप्रमाणे सनातन संस्थेच्या कार्यप्रणालीची देखील यावेळेस माहिती देण्यात आली. किटी चॅरिटेबल ट्रस्टद्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट, केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. बॅरॉन मेल स्टुडिओ घेऊन आला आहे धमाकेदार दसरा दीपावली सेल. 30 नाही, 40 नाही, चक्क 50% डिस्काउंट सेल आहे की नाही हा महासेल.
छे हा तर आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन स्टुडिओच्या दसरा दीपावली सेलमध्ये कुठल्याही कपड्यांच्या खरेदीवर मिळवा 50% घसघशीत डिस्काउंट आणि साजरा करा हा दसरा दिवाळी अतिशय धमाकेदार पद्धतीने. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, तलावपाणी, ठाणे. लक्षात ठेवा, हा सेल नाही, महासेल नाही, हा तर आहे सेलचा बाप. बॅरॉन मेन स्टुडिओ. नगरसेवक श्री मनोहर डोंबरे यांच्या अर्पण फाउंडेशन या संस्थेच्या पुढाकाराने हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये विविध दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस मतदारांना जागृत करण्यासाठी त्यांनी मतदान कार्ड काढून घ्यावं या दृष्टिकोनातून जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे डोमिसाईल सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, इलेक्ट्रिक बिल ट्रान्सफर सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड या संदर्भातले फॉर्म देखील यावेळेस नागरिकांचे भरून घेण्यात आले. हिरानंदानी इस्टेटसारख्या परिसरामध्ये नागरिक बऱ्याचदा इतर दिवशी त्यांना वेळ मिळत नाही, त्यामुळे हे महत्त्वाची कागदपत्र मिळण्यात त्यांना अडचण येत असते. या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं मनोहर डोंबरे यांनी सांगितलं. आपण इथे हा दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी पण हा कॅम्प लावला होता. हा आपला एक अर्पण फाउंडेशनतर्फे हा आपण कॅम्प आयोजित केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण वोटर आय डी लोकांना जागृत करतोय का मतदान करा, मतदान कुणाला करा हा विषय नसतो, पण मतदान तुम्ही यादीमध्ये नाव तुमचं नोंदवा. त्याचबरोबर आपण त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट, इलेक्ट्रिक बिल ट्रान्सफर, पॅन कार्ड, आधार कार्ड असा एक 7-8 सेवांचा आपण इथे कॅम्प लावलेला आहे. हिरानंदानी एस्टेटमध्ये बरेच लोक असे आहेत की जे बाहेरगावावरून आलेले आहेत. काही लोक इथले रेसिडेन्शियल आहेत, पण त्यांनी अजून त्यांची वोटर्स लिस्टमध्ये नावं ॲड केलेली नाही आहेत. तर त्या दृष्टीने हा कॅम्प आयोजित केलेला आहे. वोटर्स लिस्ट मध्ये नाव ॲड करणं फार सोपी प्रक्रिया आहे आणि बरेच लोक हा कॅम्प भरवतात, पण इथे आम्ही आधार कार्ड बनवून घेण्याची सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे बऱ्याच जणांकडे आत्तापर्यंत नाही आहे, ही सेवा फार ठिकाणी उपलब्ध करून दिली जात नाही आहे. तर ती सेवा आम्ही इथे देतो आहे लोकांना आणि या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन हे कॅम्पचा फायदा घेतात. मनोरमा नगर, राममारुती नगर, शिवाजीनगर, हायलँड, यशस्वीनगर, कैलासनगर, रेवाळे तलाव या संपूर्ण परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वारंवार विनंती करून देखील महानगरपालिकेचे अधिकारी त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक श्री संजय देवराम भोईर यांनी केला आहे. या संदर्भात आज श्री संजय देवराम भोईर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक महिलांचा एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी असलेल्या पाणीची कमतरता 7 दिवसात दूर न झाल्यास मानपाडा प्रभाग समितीच्या समोर उपोषणाला बसण्याचा इशारा संजय भोईर यांनी दिला आहे. शनिवारी ठाणे शहरामध्ये सर्वत्र मोहर्रमचा सण अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात आला. मोहरमच्या सणानिमित्त ठिकठिकाणी सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष श्री असद चौस यांच्या पुढाकाराने दरवर्षी ठाणे शहरातील जेल तलाव परिसरामध्ये सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. यावेळेस मोठ्या संख्येने नागरिकांना सरबत वाटप करण्यात येतं. ठाणे शहरातील विविध भागातून यावेळेस नागरिक सरबत वाटपाच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याचं असद चौस यांनी सांगितलं. आजचा कार्यक्रम असा आहे की मोहरम निमित्त ज्यांच्या नावाने म्हणजे हसन हुसेन ज्यांच्या नावाने आज इस्लाम धर्म जो आज स्थापन झाला, ज्यामुळे त्यांना आठवण ठेवण्यासाठी त्यांच्या म्हणण्यावरती की नमाज पढा, लोकांना गरिबांना दान करा आणि आजच्या दिवशी चांगलं थंड पेय किंवा उपास करून जे लोक उपास केलेले असतात त्यांना सरबत वगैरे देऊन कार्यक्रम साजरा करा. तर त्यांची आठवण म्हणून आज या ठिकाणी आम्ही सरबत वाटपाचा कार्यक्रम ठेवतो. घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.
दीपावलीच्या सणाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अवघ्या 15 दिवसांवर हा सर्वात मोठा दिप्यांचा उत्सव येऊन ठेपलेला असताना ठाणे शहरातील बाजारपेठेमध्ये आता विविध प्रकारचे आकाशकंदील दिसू लागले आहेत. हेरंबा आर्ट्स संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी ठाणे शहरामध्ये इको फ्रेंडली आकाशकंदील इंट्रोड्यूस केले जातात. या आकाशकंदिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील असते. दरवर्षी अनेक सेलिब्रिटींच्या घरी ही आकाशकंदील पोहोचत असतात. खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घरामध्ये देखील श्री कैलाश देसले यांनी तयार केलेले हे आकाशकंदील पोहोचले आहेत. मागच्या वर्षी देखील अशाच प्रकारे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरी हे आकाशकंदील पोहोचले होते. विशेष म्हणजे हे आकाशकंदील बनवतात ते मूकबधिर मुलं. या मुलांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून श्री कैलाश देसले यांनी खास या मुलांना अशा प्रकारचं शिक्षण दिलं आहे आणि याच्या माध्यमातून आज या मुलांना चांगला रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळेच आपली संस्कृती, तिचं रक्षण आणि त्याचबरोबर एक सामाजिक सेवा या दृष्टिकोनातून देखील हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळेच ठाणेकर नागरिक देखील दरवर्षी या पर्यावरणपूरक अशा प्रकारच्या आकाशकंदिलांना चांगली प्रतिसाद देत असतात. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.